विद्यार्थी मित्रांनो, अ, आज या ठिकाणी आपण उत्पादन साखळी व उत्पादन मिश्र या दोन संकल्पना समजावून घेणार आहोत आणि त्यानंतर प्रॉडक्ट लाईफ सायकल म्हणजे वस्तू जीवन चक्र किंवा उत्पादन जीवन चक्र कशा पद्धतीचं असतं ते एकदा समजावून घेणार आहोत. उशिरा आता रोल नंबर नाही नोट करायची बेटा. ठीक. बघा, उत्पादन साखळी म्हणजे काय हे आपण ऑलरेडी यापूर्वी पाहिलेलं आहे. साधारणपणे मागच्या लेक्चरमध्ये उत्पादन साखळी आणि उत्पादन मिश्र या दोन संकल्पनांचा अभ्यास आपण करत होतो. परंतु ही माहिती थोडीशी अर्धवट होती. कमी सांगितली गेली आणि म्हणून मी पुन्हा फक्त ते उजळणीमध्ये तुम्हाला सांगतोय. उत्पादन साखळी म्हणजे काय आणि उत्पादन मिश्र म्हणजे काय हे आपल्याला पहिल्यांदा समजावून घ्यावं लागेल. तर त्यामध्ये बघा, पहिली संकल्पना आहे उत्पादन साखळी. इथे तुम्ही पाहताय. स्क्रीन दिसते सगळ्यांना पीपीटी? पीपीटी सगळ्यांना दिसते? हॅलो. हां. पीपीटी दिसते ना सगळ्यांना बेटा? ओके. स्क्रीन सर, हां. दिसतीये. ठीक आहे. नाही दिसत आहे सर. ओके. दिसतीये सर. आता दिसतीये? दिसते स्क्रीन? हॅलो राहुल, स्क्रीन दिसते का बेटा? नाही सर. ओके, जस्ट अ सेकंड. आता? हो दिसते. ओके, ठीक आहे. उत्पादन साखळी आणि उत्पादन मिश्र या दोन भिन्न संकल्पना आहेत. मात्र कोरिलेट करतात एकमेकांना, एकमेकांशी परस्पर भिन्न आहेत त्या. तर उत्पादन साखळी म्हणजे काय? त्याला प्रॉडक्ट लाईन असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. बघा, उत्पादन साखळीमध्ये एकाच समूहातील विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करून देणे अभिप्रेत आहे. उत्पादन साखळी. बघा, साखळी या शब्दानुसार आपण अनेक उत्पादनं हे एकमेकांशी निगडीत असतात किंवा एकाच वेळी अनेक उत्पादनं त्या संस्थेमार्फत विक्रीसाठी उपलब्ध करून दिलेले असतात. त्याला उत्पादन किंवा वस्तू साखळी म्हणायचे. म्हणजे एकच वस्तू उत्पादित केली जात नाही, तर त्याऐवजी एकाच वेळी अनेक प्रकारच्या वस्तूंचं उत्पादन केलं जातं आणि या वस्तू विक्रीसाठी, वितरणासाठी बाजारपेठेमध्ये उपलब्ध केलेल्या असतात. याला म्हणायचंय वस्तू साखळी किंवा उत्पादन साखळी. याचा अर्थ काय? एकापेक्षा जास्त उत्पादनं त्या उद्योग संस्थेमार्फत किंवा व्यवसायामार्फत घेतली जातात. बघा, त्या संदर्भात असं म्हटलंय, उत्पादन साखळीमध्ये एकाच व्यापारी चिन्हाचा म्हणजे एकाच उद्योगामार्फत म्हणजे अनेक उद्योग अनेक वस्तू निर्माण करतात, ते बरोबर आहे. म्हणजे एखादा उद्योग फ्रीजची निर्मिती करत असेल, तर दुसरा उद्योग आपलं टीव्हीची निर्मिती करत असेल, एलईडीची निर्मिती करत असेल, हे दोन स्वतंत्र उद्योग होते. परंतु उत्पादन साखळी किंवा वस्तू साखळी ही संकल्पना कुठे निर्माण होते? जेव्हा एकाच व्यवसाय संस्थेमार्फत किंवा उत्पादन संस्थेमार्फत एकाच वेळी अनेक वस्तूंची उत्पादने केली जातात. म्हणजे इथे स्पष्ट म्हटलंय, एकाच व्यापारी चिन्हाचा वापर केला जातो. म्हणजे जी उद्योग संस्था आहे, त्या उद्योग संस्थेने आपलं व्यापारी चिन्ह ठेवलेलं आहे आणि याच उद्योग संस्थेमार्फत किंवा व्यापारी चिन्हाच्या अंतर्गत अनेक वस्तूंची निर्मिती केली जाते. उत्पादनाचा विस्तार करताना व्यवसाय संघटना उत्पादन विशिष्ट वस्तूचे उत्पादन अथवा साखळी पद्धतीचे उत्पादन धोरण ठरवित असते. बघा, उत्पादक त्या ठिकाणी ठरवतात आपल्याला एकाच वस्तूचं उत्पादन करायचंय की एका वेळेला अनेक वस्तूंचं उत्पादन करायचंय. हे सुरुवातीला धोरण ठरवलेलं असतं आणि मग जर समजा एकाच वेळेला जास्त उत्पादनं घ्यायची आहेत, तर ती झाली साखळी उत्पादने. म्हणजे काय? एकाच बरोबर दुसरी वस्तू, दुसऱ्याबरोबर तिसरी वस्तू म्हणजे ही उत्पादनं एकाच ब्रँडची आहेत आणि एकमेकांना कदाचित कदाचित कोरिलेट करत असतील किंवा कोरिलेट करत नसतील सुद्धा. म्हणजे असं काही बंधन नाही की ज्या उद्योगामार्फत वस्तू निर्माण केल्या जातात त्या सगळ्या एकाच प्रकारच्या किंवा एकमेकांना पर्यायी उपयोगाच्या असल्या पाहिजेत किंवा एकमेकांशी निगडीत असल्या पाहिजेत, असं काही बंधन नाही. एक स्वतंत्र प्रकारच्या वस्तूची निर्मिती त्या ठिकाणी उद्योजक करू शकतात. म्हणजे कधी अन्नपदार्थाची निर्मिती करू शकतात, तर कधी लेखणीचं साधन सामग्री आहे त्याची निर्मिती उत्पादक त्या ठिकाणी करू शकतात. त्यामुळे पण ब्रँड मात्र एकच असेल हे लक्षात घ्या. म्हणजे उत्पादन संस्था एकच असते आणि अनेक उपयोगाच्या आणि अनेक प्रकारच्या वस्तू हे व्यवसाय संस्थेमार्फत निर्माण केल्या जातात, उत्पादित केल्या जातात
त्याला आपण उत्पादन साखळी त्या ठिकाणी म्हणूयात. साखळी उत्पादनात विविध समान गरजांची पूर्तता करणारे उत्पादन उपभोक्त्यांमध्ये पर्यंत नेणे अपेक्षित असते. समान गरजांची पूर्तता साधारणपणे बघा, त्यातून गरजा कोणत्या आहेत हे लक्षात घेतलं तर म्हणजे समजा प्रवासात जायचंय तर प्रवासासाठी कोणकोणत्या वस्तू लागतील. म्हणजे प्रवासासाठी तुम्हाला कदाचित रेनकोट लागला तर रेनकोट हा प्रवासासाठी ठीक आहे, पावसात प्रवास करायचा आहे, पण शूज हे प्रवासात तुम्ही वापरणार आहात. वस्तू वेगवेगळ्या आहेत हे लक्षात ठेवा, पण गरजा मात्र सारख्या आहेत. म्हणजे पावसाळ्यातून प्रवास करायचा आहे किंवा प्रवास करत असताना कोणकोणत्या वस्तू लागतात साधारणपणे अशा प्रकारच्या समान गरजांची पूर्तता करणाऱ्या वस्तू त्या ठिकाणी उपलब्ध करून देणं अभिप्रेत असतं. त्याला वस्तू साखळी असं आपण म्हणायचंय. म्हणजे त्या वस्तू निश्चितपणे त्या ठिकाणी एकमेकांना कोरिलेट करतात. त्यांचं परस्पर सहकार्य संबंध म्हणूयात आपण, त्या एकमेकांना कोरिलेट करतात. मी अगोदर सांगितल्याप्रमाणे म्हणजे एका वस्तूचा वापर केल्यानंतर दुसऱ्या वस्तूच्या वापराची आवश्यकता भासते. दुसऱ्या वस्तूच्या वापर केल्यानंतर तिसऱ्या वस्तूच्या वापराची आवश्यकता भासते. उदाहरणार्थ बघा, तुम्ही अभ्यास करायला बसलात. तर अभ्यास करत असताना आता मोबाईल त्यामध्ये ऍड झाला. पण पूर्वी वही, पेन, पेन्सिल, आता वही हा प्रकार वेगळा आहे. पेन हा प्रकार वेगळा आहे. वहीचं उत्पादन करणारे वेगळे उद्योजक आहेत. बरोबर? उद्योजक किंवा उत्पादन म्हणूयात. पण काही उत्पादक काय करतात? जे उत्पादक वह्याचं उत्पादन करतात तेच पेनचं सुद्धा उत्पादन करतील, तेच पेन्सिलचं सुद्धा उत्पादन करतील, तेच उत्पादक इरेझरचं सुद्धा उत्पादन करतील. आणि मी तर आता म्हणेल, आता लेखणीच्या साहित्यामध्ये तुम्हाला मोबाईल किंवा लॅपटॉप लागत असेल, तर मोबाईल किंवा लॅपटॉपचं सुद्धा उत्पादन करतील. म्हणजे जी गरज आहे, त्या गरजा आहेत ना, त्या एकमेकांना कोरिलेट करतात. मात्र वस्तू वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. म्हणजे त्या वस्तूचा वापर एका समान कार्यासाठी केला जातो आणि म्हणून त्या वस्तू एकमेकांना कोरिलेट करतात. तर अशा प्रकारे अशा वस्तूंची उत्पादन साखळी किंवा एक प्रकारची साखळी निर्माण होते. त्याला वस्तू साखळी किंवा उत्पादन साखळी असं आपण त्या ठिकाणी म्हणायचंय. समजली वस्तू साखळी किंवा उत्पादन साखळी? एकाच वेळेला एकाच उद्योगामार्फत किंवा एकाच व्यापारी चिन्हाच्या अंतर्गत अनेक प्रकारच्या वस्तूंचं उत्पादन केलं जातं. मात्र या वस्तू वेगवेगळ्या प्रकारच्या जरी असल्या तरी देखील त्या एकमेकांना कोरिलेट करतात. त्यांचा परस्पर संबंध असतो. कारण एका कामाच्या संदर्भात अनेक प्रकारच्या वस्तू त्या ठिकाणी वापरल्या जातात. त्या वस्तूंचं स्वरूप जरी बदललेलं असलं तरी देखील त्या वस्तूंची आवश्यकता त्या ठिकाणी भासते. त्यानंतर उत्पादन मिश्र. उत्पादन साखळी संबंधी वस्तू साखळी एकाच वेळेला अनेक वस्तू आणि ज्या वस्तू कोरिलेट करतात, समान प्रकारच्या गरजा भागवतात. आता आपण बघूयात उत्पादन मिश्र. इथे असं म्हटलंय, यामध्ये संयुक्त उत्पादन विक्रीस उपलब्ध करून देणे अभिप्रेत आहे. संयुक्त उत्पादन म्हणजे एकाच वेळेला अनेक प्रकारची उत्पादनं उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. आपण वस्तू साखळीमध्ये उत्पादनं एकमेकांना कोरिलेट करतात असं म्हटलंय. पण उत्पादन मिश्रमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून दिलेल्या वस्तू ह्या एकमेकांना कोरिलेट करतीलच असं नाही. त्या वस्तूंचा परस्पर संबंध असेलच असं नाही. मात्र सर्व प्रकारच्या वस्तू ह्या एकाच ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या जातात. म्हणून त्याला म्हणतात उत्पादन मिश्र. म्हणजे अनेक उत्पादनांचं मिश्रण, अनेक वस्तूंचं मिश्रण त्या ठिकाणी झालेलं असतं आणि म्हणून त्याला म्हटलेलं आहे उत्पादन मिश्र. म्हणजे अगदी परस्पर विरोधी म्हणजे एखादी गरज भागण्यासाठी त्या सगळ्या वस्तू वापराव्या लागतात असं नाही. अशा काही वस्तू असतात त्या समूहामध्ये किंवा त्या मिश्रमध्ये की ती वस्तू एखाद्या वेळेला एकाच वापरासाठी वापरली जाईल, दुसरी वस्तू त्या कामासाठी किंवा विशिष्ट उपयोगासाठी वापरली जात नाही. म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त वस्तू ज्या विक्रीसाठी उपलब्ध ठेवलेल्या आहेत, त्या वस्तू एकमेकांना कोरिलेट करतीलच, त्या परस्पर सहकार्य करतीलच किंवा त्यांच्यामध्ये परस्पर सामंजस्य असेलच असं नाही, परस्पर संबंध असेलच असं नाही. तर त्या वस्तूंचा वापर देखील पूर्णपणे भिन्न स्वरूपाचा असू शकतो. मात्र अनेक प्रकारच्या आणि वेगवेगळ्या वस्तू जरी त्यांचा परस्पर संबंध नसला, अशा वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करून दिलेल्या असतात. त्याला आपण म्हणायचंय उत्पादन मिश्र. थोडक्यात काय? अनेक उत्पादनांचं मिश्रण. त्याला म्हणूयात आपण उत्पादन मिश्र. उत्पादन मिश्र या संकल्पनेमध्ये विस्तारित प्रमाण व सातत्य या घटकांचा समावेश असतो. विस्तारित प्रमाण म्हणजे अनेक प्रकारच्या आणि अनेक उपयोगाच्या वस्तू आणि अनेक ग्राहकांना लागणाऱ्या वस्तू आणि सातत्याने लागणाऱ्या वस्तू या बाबींचा समावेश त्या ठिकाणी प्रामुख्याने केलेला असतो. म्हणून त्याला
विस्तारित प्रमाण म्हणजे अनेक प्रकारच्या अनेक उपयोगाच्या, आणि सातत्य म्हणजे काय, की ज्या वस्तूंचा वापर सातत्याने करावा लागतो अशा वस्तू एका ठिकाणी केंद्रित केलेल्या असतात, त्याला आपण उत्पादन मिश्र असं म्हटलेलं आहे. विस्तारित उत्पादन मिश्र या संकल्पनेत विविध प्रकारच्या उत्पादन साखळ्यांचा समावेश देखील होऊ शकतो. बघा, जी उत्पादनं विक्रीसाठी ठेवलेली असतात, अशा उत्पादनांमध्ये कधी-कधी उत्पादन साखळी समाविष्ट होऊ शकते. म्हणजे एक साधारणपणे 5-10 वस्तू एकत्र ठेवलेल्या असतील विक्रीसाठी, पण त्यातल्या 4-5 वस्तू ह्या उत्पादन साखळीतल्या असू शकतात. म्हणजे एका वस्तूच्या वापरावर दुसऱ्या वस्तूचा वापर हा ठरू शकतो. असं नाही की त्यांचा कोरिलेशन अजिबातच नसतं. पण संपूर्ण वस्तूंचं मात्र कोरिलेशन, परस्पर संबंध हा 100% नसतो. त्यातील काही वस्तूंचा परस्पर संबंध असू शकतो. आणि म्हणजे उत्पादन मिश्रमध्ये उत्पादन साखळीचा समावेश होऊ शकतो. याचा अर्थ काय? उत्पादन मिश्र ही उत्पादन साखळीपेक्षा किंवा वस्तू साखळीपेक्षा व्यापक अशी संकल्पना आहे. एखाद्या मोठ्या उद्योग समूहामध्ये कृषी उत्पादन, ग्राहकोपयोगी वस्तूंचे उत्पादन व इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे उत्पादन असे विविध उत्पादन साखळीद्वारे उत्पादन होते. त्या ठिकाणी विस्तारित उत्पादन मिश्राची संकल्पना वापरावी लागते. बघा, ग्राहकोपयोगी वस्तूंचं देखील उत्पादन केलं जातं कधी-कधी. कधी कृषी वस्तूंवर प्रक्रिया केली जाते, म्हणजे शेतमालावर प्रक्रिया केली जाते. कधी-कधी त्याच उद्योगामार्फत इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं सुद्धा उत्पादन केलं जातं. उदाहरणार्थ तुमचं एल-ई-डी म्हणूयात, टीव्ही, इलेक्ट्रिकल वस्तू असतील काही, त्या वस्तूंचं देखील उत्पादन केलं जातं, विजेवर चालणाऱ्या प्रामुख्याने. काही ग्राहकोपयोगी म्हणजे दैनंदिन गरजेच्या वस्तू असतील, टूथब्रश असेल, टूथपेस्ट असेल, बरोबर. त्यानंतर कृषी उत्पादने, कृषी पदार्थांवर म्हणजे शेतमालावर प्रक्रिया करून काही उत्पादनं त्या ठिकाणी केली जात असतील. उदाहरणार्थ रेडीमेड आटा, बरोबर, हे शेतीवर आधारित उत्पादन आहे. या सगळ्या वस्तूंचं उत्पादन हे एकाच उद्योग समूहामार्फत, मोठ्या उद्योग समूहामार्फत केलं जातं. याला विस्तारित उत्पादन मिश्र असं म्हणायचं आहे. म्हणजे कृषी उत्पादनांचं, कृषी मालावर प्रक्रिया करून देखील वस्तू उत्पादित केल्या जातात. गृहोपयोगी वस्तू देखील उत्पादित केल्या जातात. इलेक्ट्रॉनिक्स वस्तू सुद्धा किंवा इलेक्ट्रिकल्स वस्तू सुद्धा निर्माण केल्या जातात. म्हणजे अशा अनेक प्रकारच्या उत्पादन साखळ्यांचा समावेश देखील या उत्पादन मिश्रमध्ये होत असतो. तुम्ही त्या संदर्भात एक चार्ट पाहिलेला आहे, की ग्राहकोपयोगी वस्तूंची उत्पादन साखळी स्वतंत्र असते. साधन सामग्री, लेखनी साहित्याची उत्पादन साखळी वेगळी असते. तर अशा पद्धतीने उत्पादन मिश्र या संकल्पनेमध्ये अनेक उत्पादन साखळ्यांचा समावेश होतो. उदाहरणार्थ कृषी उत्पादनांची एक उत्पादन साखळी म्हणजे आटा बनवतील, पापड बनवतील, त्यानंतर पोटॅटो चिप्स असतील, कृषी उत्पादनांची साखळी आहे ती, बरोबर. ग्राहकोपयोगी वस्तूंची एकापेक्षा अनेक वस्तू त्या ठिकाणी उत्पादित केल्या जात असतील. इलेक्ट्रॉनिक वस्तू सुद्धा एकापेक्षा जास्त प्रमाणात उत्पादित केल्या जात असतील. तर अशा प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची उत्पादने, ग्राहकोपयोगी वस्तूंची उत्पादने, कृषी उत्पादने अशी स्वतंत्र उत्पादन साखळ्या त्या ठिकाणी निर्माण होतात. पुन्हा एकदा सांगतो, उत्पादन मिश्र ही संकल्पना वस्तू साखळीपेक्षा किंवा उत्पादन साखळीपेक्षा व्यापक अशी संकल्पना आहे. कारण उत्पादन मिश्र या संकल्पनेमध्ये अनेक उत्पादन साखळ्यांचा किंवा वस्तू साखळ्यांचा समावेश होतो. उदाहरणार्थ कृषी उत्पादन साखळी, ग्राहकोपयोगी वस्तूंची उत्पादन साखळी आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची उत्पादन साखळी. ठीक आहे. पुढे, एकाच प्रकारची वस्तू पण विविध रंगात, विविध आकारात व विविध किमतीत तसेच विविध दर्जात उपलब्ध असणे म्हणजे उत्पादन मिश्राचे प्रमाण अथवा खोली होय. बघा, म्हणजे वस्तूचा रंग, आकार, किंमत, दर्जा ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी अभिप्रेत असतात आणि त्याचा वापर त्या ठिकाणी केला असतो. किमतीविषयी विचार केला असतो, आकाराचा विचार केला असतो, रंगाचा विचार केला असतो. तर याला उत्पादन मिश्राचे प्रमाण किंवा खोली असं म्हणायचं आहे. आपण पाहिलं यापूर्वी उत्पादन खोली म्हणजे काय, उत्पादन रुंदी म्हणजे काय, लांबी, खोली म्हणजे लांबी, रुंदी, सातत्य, उत्पादनातील सातत्य, ह्या 3 संकल्पना आपण पाहिलेल्या आहेत. उत्पादन मिश्राला सातत्य म्हणजे उत्पादित वस्तूंचे एकाच प्रकारच्या वापरात विविध उपयोग असणे होय. म्हणजे एकाच वेळेला त्या उत्पादनाचा विविध प्रकारच्या कारणांसाठी, उपयोगासाठी वापर देखील त्या ठिकाणी केला जातो. म्हणजे त्या वस्तूच्या वापरामध्ये सातत्य त्या ठिकाणी निर्माण होतं. अशा प्रकारे आपल्याला उत्पादन मिश्र आणि उत्पादन साखळी, वस्तू साखळी
सांगता येते. आता पुढचं टायटल होतं उत्पादनांचे वर्गीकरण, प्रॉडक्ट क्लासिफिकेशन. आपण मागच्या वेळेला ओझरची चर्चा या संदर्भात केली आहे. तुम्ही पाहताय की 3 प्रकारे उत्पादनाचं वर्गीकरण केलं जातं. तर पहिला प्रकार आहे सहजगत्या मिळणारे उत्पादन, दुसरा प्रकार आहे ठराविक विक्री केंद्रातून मिळणारे उत्पादन आणि तिसरा प्रकार आहे विशिष्ट उत्पादने. तर त्या संदर्भात जो चार्ट आहे, तर तो चार्ट आपण या ठिकाणी अभ्यासूयात. इथे आपल्याला उत्पादनांचं वर्गीकरण करणारा चार्ट जो आहे तो दाखवलेला आहे. तर यामध्ये सहजगत्या उपलब्ध होणारे उत्पादन आपण पाहतोय. त्यानंतर ठराविक विक्री केंद्रांवरच उपलब्ध होणारे उत्पादन आणि विशिष्ट उत्पादने. बघा आता सहजगत्या उपलब्ध होणारे उत्पादन टूथपेस्ट असेल, टूथब्रश असेल, वर्तमानपत्र असतील किंवा दैनंदिन वापराच्या अनेक वस्तू असतील. या सहजगत्या उपलब्ध होणाऱ्या वस्तू आहेत आणि तुम्हाला त्यासाठी जास्त दूरवर जाण्याची किंवा आता त्या वस्तू तिथे नाहीयेत असं म्हणण्याची आवश्यकता नाही. समजा एका दुकानात नसेल तर तुम्ही दुसरा ऑप्शन त्या ठिकाणी शोधून लगेच ती वस्तू मिळवू शकता. म्हणजे या वस्तू सहज उपलब्ध होतात. किंवा समजा टूथपेस्ट आहे, त्या टूथपेस्टला पर्याय देखील त्या ठिकाणी उपलब्ध असतात. त्यामुळे या वस्तू सहजासहजी आपल्याला उपलब्ध होतात कमी वेळेत आणि लगेचच उपलब्ध होतात. पुढे आणि आपल्या आजूबाजूलाच प्रामुख्याने या वस्तू उपलब्ध असतात. सहजपणे उपलब्ध. तुम्हाला फारसे परिश्रम घेण्याची म्हणजे वेळ खर्च करण्याची जास्त पैसा खर्च करण्याची आवश्यकता त्या ठिकाणी नसते. आता दुसरा प्रकार आहे ठराविक विक्री केंद्रांवरच उपलब्ध होणारे उत्पादन. पोशाख, फर्निचर, वाहने. तुमच्या आजूबाजूला फर्निचरची दुकाने असतीलच असं नाही. तुमच्या आजूबाजूला वाहन विक्रीची दुकाने असतीलच असं नाही किंवा पोशाख विक्रीची दुकाने असतीलच असं नाही. तर ही दुकाने ठराविक ठिकाणीच असतात आणि मग त्या ठिकाणी आपल्याला व्हिजिट करून त्या वस्तू त्या ठिकाणी खरेदी करायला लागतात. प्रत्येक गावामध्ये तुम्हाला कपड्यांची किंवा वाहनांची किंवा फर्निचरची दुकानं दिसणार नाहीत. पण तुम्हाला सहजगत्या उपलब्ध होणाऱ्या वस्तूंची दुकानं मात्र प्रत्येक गावात, गावातील प्रत्येक गल्लीत तुम्हाला दिसू शकतात. आणि म्हणून इथे म्हटले ठराविक विक्री केंद्रांवरच उपलब्ध होणारी उत्पादने त्या ठिकाणीच म्हणजे जिथे उत्पादित होतात. उदाहरणार्थ त्या उत्पादकाने जिथे उत्पादित होणार तिथे वस्तूंची विक्री केली जात असेल किंवा त्या उत्पादकाने एखाद्या विशिष्ट ठिकाणी वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करून दिलेल्या असतील. एखाद्या बाजारपेठेमध्ये किंवा एकाच वेळेला अनेक बाजारपेठांमध्ये त्याच ठिकाणी त्या वस्तू मिळतात आणि म्हणून आपल्याला त्या वस्तू मिळवण्यासाठी त्या विशिष्ट विक्री केंद्रावर जावं लागतं किंवा व्हिजिट करावी लागते आणि विशिष्ट उत्पादने उदाहरणार्थ औषधे, विशिष्ट प्रकारची वाहने किंवा प्रासंगिक पेहराव म्हणजे स्पेशलायझेशन आलं तिथे. इथे विशिष्ट आजारासाठी विशिष्ट प्रकारची औषधे लागतात आणि तीच औषधं घेणं अपेक्षित असतं आणि म्हणून विशिष्ट प्रकारच्या आजारासाठी जी विशिष्ट औषधे मी अगोदर काय म्हटलं की तुम्हाला टूथपेस्टमध्ये तिथे ऑप्शन्स मिळतील. या कंपनीची पेस्ट नाही दुसऱ्या कंपनीची. पण इथे मात्र औषधांना बऱ्याचदा ऑप्शन नसतो. जी औषधं डॉक्टरने प्रिस्क्राईब केली असतात, आपण ती घेण्याचा प्रयत्न करतो. विशिष्ट वस्तूच घेण्याचा प्रयत्न करतो. उदाहरणार्थ काही लोकांना विशिष्ट ब्रँडचा पेन हवा असेल, विशिष्ट ब्रँडचा मोबाईल हवा असेल, विशिष्ट ब्रँडची वस्तू हवी असेल, तीच वस्तू ती खरेदी करतात. म्हणून त्याला विशिष्ट उत्पादने असं म्हटलं जातं. विशिष्ट वाहने. आता विशिष्ट वाहनांमध्ये बघा, तिथे तुम्हाला प्रत्येकाची चॉईस असते आणि तीच वाहनं तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्ट करण्याची इच्छा असते आणि म्हणून तशा प्रकारे उदाहरणार्थ मर्सिडीज बेन्झ हे नाव मी सांगितलंय. तर हे सर्वसाधारण लोक किंवा सगळेच लोक या वाहनाची खरेदी करणार नाही. ज्यांना ते खरेदी करायचं आहे, त्यांच्यासाठीच ते वाहन असतं आणि त्याचा समावेश त्या वाहनाचा विशिष्ट उत्पादनांमध्ये केला जातो. प्रासंगिक पेहराव. वेगवेगळ्या उत्सवासाठी, समारंभासाठी किंवा कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस किंवा पेहराव म्हणतो आपण, ते असावे लागतात आणि त्याच विशिष्ट प्रकारच्या कारणासाठी ते विशिष्ट प्रकारचं उत्पादन वापरलं जातं. उदाहरणार्थ स्कूलमध्ये अनेक प्रकारचे डे सेलिब्रेट केले जातात. बरोबर? ड्रेपरी शो असतो. तर समजा एखादा रोल तुम्हाला करायचा असेल किंवा भूमिका साकारायची असेल तर त्या प्रकारचा पेहराव असावा लागतो. म्हणजे तोच पेहराव त्या ठिकाणी असणं अपेक्षित आहे. विशिष्ट प्रकारचं उत्पादनच असणं अपेक्षित आहे. कोणत्याही प्रकारचा पेहराव करून तुम्हाला विशिष्ट भूमिका साकारता येणार नाही. उदाहरणार्थ झाशीची राणी त्या पद्धतीचा पेहराव लागेल. शिवाजी महाराज त्या प्रकारचा पेहराव लागेल. तर अशा प्रकारे अर्थात आपण वस्तूंच्या बाबतीत बोलतोय पेहराव हा वस्तूमध्ये
समाविष्ट होतो, म्हणून ती उदाहरणं मी तुम्हाला सांगितली. अशा प्रकारची अनेक उत्पादनं त्या ठिकाणी असतात. सहजगत्या ठराविक विक्री केंद्रांवर आणि विशिष्ट प्रकारची उत्पादने. काय शिकलो आपण? वस्तू साखळी किंवा उत्पादन साखळी, त्यानंतर उत्पादन मिश्र आणि उत्पादनांचे वर्गीकरण. 3 प्रकारचे वर्गीकरण आहे. तर त्या पद्धतीने आता आपल्याला पुढे वस्तू जीवनचक्र किंवा उत्पादन जीवनचक्र ही संकल्पना शिकायची आहे. तर प्रत्येक गोष्टीला एक विशिष्ट चक्र प्राप्त होतं. म्हणजे निसर्गाला सुद्धा चक्र प्राप्त होते. मानवी जीवनाला, जीवनमानाला सुद्धा विशिष्ट चक्र प्राप्त होते. उदाहरणार्थ, आपण निसर्ग चक्रामध्ये काय 3 ऋतूंचा प्रामुख्याने समावेश करतो. पावसाळा, उन्हाळा, हिवाळा. हे चक्र आहे. असं नाही की पावसाळा झाला आणि लगेच हिवाळा आलाय, उन्हाळा आलाय, बरोबर? नंतर हिवाळा येणार, मग उन्हाळा येणार. हे चक्र आहे. ते ब्रेक होत नाहीये. त्याचा कालावधी मात्र हा वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो. पण हे चक्र ठरलेलं असतं आणि ते कुणीही मोडीत काढू शकत नाही किंवा त्याला डिस्टर्ब करू शकत नाही. उदाहरणार्थ माणसांच्या गरजा किंवा आवडी-निवडी. बघा, पूर्वीच्या फॅशन्स कधी-कधी नंतरच्या कालावधीमध्ये पुन्हा अ, नव्याने उदयास येतात, जन्म घेतात आणि पुन्हा त्या फॅशनचा अवलंब केला जातो. म्हणजे त्या अनुषंगाने तुम्ही पाहिलं असेल, की फॅशन्समध्ये अनेक प्रकारच्या फॅशन्स आहेत, की ज्या रिपीट झालेल्या आहेत. जुन्या काळातल्या असतील, नवीन काळातल्या असतील, परंतु त्या रिपीट होतात. ते एक चक्र असतं. लाईफ सायकल म्हणूयात माणसाचं जीवन चक्र, बरोबर? जन्म, मृत्यू प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत मृत्यूचं हे चक्र असतं. असं नाही, की जन्माला आलाय ती व्यक्ती मरणारच नाही. तर जन्म आणि मृत्यूचं हे जीवनचक्र असतं. प्रत्येक बाबीचं जीवनचक्र असतं. तसं वस्तूचं सुद्धा जीवनचक्र आहे. म्हणजे त्या वस्तूचा उदय आणि त्या वस्तूचा अंत. जसं म्हटलं मानवी जीवनचक्रामध्ये माणसाचा जन्म आणि माणसाचा मृत्यू. हे माणसाचं जीवनचक्र झालं. निसर्गाचं जीवनचक्र तुम्ही पाहिलेलं आहे. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा रिपीटेडली पुन्हा ते चक्र त्याच पद्धतीने सुरू असतं. जीवन मृत्यूचं चक्र हे सातत्याने म्हणजे अ, पृथ्वी तलावर माणसाचा जन्म झाल्यापासून तर आजपर्यंत आणि याही पुढे चिरंतन काळ. जोपर्यंत माणसाचं अस्तित्व आहे, तोपर्यंत जन्म आणि मृत्यू हे चक्र सुरू राहणार. अगदी तद्वत एखाद्या वस्तूची निर्मिती केली, तर त्या वस्तूचा अंत म्हणजे शेवट सुद्धा ती वस्तू संपुष्टात येणे, याला सुद्धा वस्तूचं जीवनचक्र असं म्हटलं जातं. परंतु या जीवनचक्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्टेज असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या स्टेप्स असतात. या स्टेप्स मधून जर गेलं, तरच त्याला चक्र म्हणतात. कधी-कधी हे चक्र वस्तूबद्दलचं, कधी-कधी आपण मोडीत काढण्याचा प्रयत्न करू, परंतु त्या चक्रामध्ये आपण फारसा इंटरफेरन्स करू शकणार नाही. कारण त्या वस्तूच्या जीवनचक्रामध्ये त्या अवस्था निर्माण झाल्या असतात. माणसाच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंतच्या ज्या अवस्था आहेत बघा, बालपण असेल, तारुण्य असेल, हं, प्रौढत्व असेल, तर म्हातारपण असेल, वार्धक्य. तर या सगळ्या गोष्टी एकानंतर एक अशा पद्धतीने असतात आणि त्या आपण रोखू शकणार नाही. तसं वस्तूच्या बाबतीत, वस्तू जीवनचक्रामध्ये ज्या स्टेप्स अंतर्भूत झालेल्या आहेत, ह्या स्टेप्स सुद्धा आपण रोखू शकत नाही. त्या पद्धतीने प्रत्येक स्टेजला एक स्वतंत्र अस्तित्व किंवा स्वतंत्र ओळख निर्माण झालेली असते. बघूयात आपण वस्तू किंवा उत्पादन जीवनचक्र संदर्भात. त्याला प्रॉडक्ट लाईफ सायकल असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. मानवाप्रमाणे प्रत्येक वस्तू अथवा उत्पादनात स्वतःचे आयुष्य असते किंवा कालमर्यादा असते. बघा, बाजारपेठेत उत्पादन आणण्यापूर्वी अनेक प्रक्रियांमधून त्याचा प्रवास होत असतो. उदाहरणार्थ त्याची बांधणी, त्या वस्तूचा आराखडा म्हणजे त्याला आपण फार तर आकार म्हणूयात, त्या वस्तूचा उपयोग, त्या वस्तूचा दर्जा इत्यादी सर्व, त्या वस्तूची किंमत, या सगळ्या बाबींचा अभ्यास करूनच ती वस्तू बाजारात विक्रीसाठी आणलेली असते. म्हणजे बघा, वस्तूची निर्मिती करण्याच्या प्रक्रियेपासून ते त्या वस्तूचा आकार असेल, त्या वस्तूची उपयोगिता असेल, त्या वस्तूचा दर्जा असेल, त्या वस्तूची किंमत किती असणार आहे, या बाबींचा विचार प्रामुख्याने त्या ठिकाणी केला जातो. वस्तू किंवा उत्पादन बाजारात विक्रीस आल्यापासून तर ते शेवटी उत्पादन प्रक्रियेत बाजूला करून व प्रक्रियेत खंड करून उत्पादन थांबण्यापर्यंतच्या काळाला उत्पादन किंवा वस्तू जीवनचक्र असं म्हटलं जातं. म्हणजे बघा, वस्तू उत्पादित झाल्यापासून म्हणजे वस्तू उत्पादित झाली त्याला फिनिश्ड प्रॉडक्ट आपण म्हणतो. म्हणजे ती वस्तू वापरासाठी योग्य अशी वस्तू निर्माण झाली.
तयार झाली, उत्पादित झाली, तेव्हापासून त्या वस्तूचा शेवट होईपर्यंत किंवा काही काळ त्या वस्तूचा शेवट जरी झाला नाही तरी देखील त्या वस्तूंचं उत्पादन थांबण्यापर्यंतचा कालावधी याला वस्तू जीवनचक्र किंवा उत्पादन जीवनचक्र असं म्हटलेलं आहे. बघा, वस्तू जीवनचक्राचे टप्पे आपण 4 टप्पे बघूयात. बघा, टायटल आहे वस्तू किंवा उत्पादन किंवा वस्तू जीवनचक्रातील टप्पे. तर पहिला टप्पा आहे उत्पादन किंवा वस्तू बाजारात आणणे. बघा, वस्तूचं उत्पादन झाल्यानंतर ती वस्तू काही गोदामामध्ये साठवून ठेवण्यासाठी उत्पादित केलेली नसते. ती वस्तू ग्राहकांना विकण्यासाठी, आणि ग्राहकांना विकायची म्हणजे ग्राहकांची गरज पूर्ण होते, ग्राहकांच्या गरजांचं समाधान होतं आणि उत्पादकांना त्यापासून नफा मिळतो. म्हणजे वस्तू निर्मितीचा किंवा उत्पादकाचा उद्देश वेगळा आहे, ग्राहकाचा उद्देश वेगळा आहे. हे दोन्ही उद्देश साध्य होण्यासाठी ती वस्तू गोदामामध्ये न ठेवता ती वस्तू बाजारामध्ये विक्रीसाठी आणली जाते आणि म्हणूनच बाजारांची निर्मिती झालेली आहे. तर पहिला टप्पा आहे वस्तू जीवनचक्रामधला वस्तू बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून देणे. त्यानंतर दुसरा टप्पा आहे उत्पादनात वाढ करणे अथवा उत्पादनाचा विकास करणे. बघा, वस्तू बाजारात आणल्यानंतरच वस्तूचा खप वाढला तर वस्तूच्या उत्पादनात वाढ करावी लागते किंवा त्या वस्तूचा विकास करावा लागतो. म्हणजे कदाचित सुरुवातीला वस्तू निर्माण केली जात असेल तर काही लॅक्युना, कमतरता त्या वस्तूमध्ये राहत असेल तर त्या वस्तूतील कमतरता म्हणजे गुणवत्ता, दर्जा, रंग, किंमत या बाबतीत काही असमाधान असेल तर ते दूर करून त्या वस्तूचा विकास करण्याचा, जास्तीत जास्त विकास करण्याचा, म्हणजे त्या वस्तूपासून जास्तीत जास्त समाधान ग्राहकाला कसं मिळेल यासाठी त्या वस्तूचा विकास त्या ठिकाणी केला जातो. म्हणजे विकसित अवस्थेकडे वस्तू जाते. बघा, ज्यावेळेला वस्तू उत्पादित झालेली असते तेव्हा किती वस्तू विकल्या जातील या संदर्भात काहीही माहिती नसते. वस्तू बाजारात आणल्यानंतरच, विक्रीसाठी ठेवल्यानंतरच जर उत्पादनाला मागणी निर्माण झाली तर जास्त प्रमाणात वस्तूंचं उत्पादन करावं लागतं आणि ग्राहकांच्या गरजेप्रमाणे त्या वस्तूचा विकास देखील करावा लागतो. तिसरी पायरी किंवा तिसरा टप्पा आहे उत्पादन अथवा वस्तू बाजारात स्थिरावणे. ओके, बघा, ग्राहकांकडून जर मागणी निर्माण झाली तर वस्तूच्या उत्पादनात वाढ केली जाते किंवा त्या वस्तूच्या दर्जामध्ये वाढ केली किंवा त्या वस्तूचा विकास केला तर त्या वस्तूची बाजारातील मागणी स्थिर होते. किंवा बऱ्याचदा काय होतं की त्या वस्तूला सुरुवातीला दुसऱ्या टप्प्यावर प्रचंड मागणी होती, परंतु पुन्हा एक काळ असा येतो की त्या वस्तूची मागणी स्थिर होते, वाढण्याचं प्रमाण कमी होतं. म्हणजे टप्प्याटप्प्याने त्या वस्तूच्या मागणीमध्ये वाढ होत नाही, त्या वस्तूची मागणी पुन्हा स्थिरावते, एकाच टप्प्यावर थांबते, थांबले म्हणजे संपले. बरोबर, हे लक्षात घ्या. म्हणजे एकदा का त्या वस्तूची मागणी स्थिरावली म्हणजे मागणी कमी झाली, थांबली, तर हा तिसरा टप्पा आहे वस्तू जीवनचक्रामध्ये. तिथून वेगळा टर्न मिळतो, चौथी अवस्था किंवा टप्पा निर्माण होतो उत्पादन किंवा वस्तू हळूहळू कालबाह्य होणे. वस्तू स्थिरवण्याचं प्रमुख कारण आहे की ग्राहकांकडून त्या वस्तूला मागणी प्राप्त होत नाही आणि मागणी प्राप्त होत नाही अशा प्रकारे त्या वस्तूचं उत्पादन थांबवण्याची गरज निर्माण होते आणि त्या वस्तूचं उत्पादन थांबवलं म्हणजे ती वस्तू कालबाह्य झाली किंवा कधी कधी त्या वस्तू उपभोग घेऊन संपवल्या. तर अशा वस्तू संपल्या म्हणजे त्या वस्तूचं जीवनचक्र संपलं, म्हणजे त्या वस्तूचा उपभोग घेतला म्हणजे ती संबंधित वस्तू आता शिल्लक नाहीये, म्हणजे त्या वस्तूचा अंत झाला. तर अशी उत्पादनं असतात. बाजारपेठेतील प्रत्येक उत्पादन, त्या उत्पादनाला वस्तू जीवनचक्राच्या टप्प्यांमधून जावंच लागतं. असं नाहीये की एखाद्या वस्तूची निर्मिती केली, उत्पादन सुरू केलंय आणि आता त्या वस्तूला सातत्याने चिरंतन काळ ग्राहक असतात किंवा ग्राहक मागणी करतात आणि त्या वस्तूचं उत्पादन बंद करावंच लागत नाही. अशी अनेक उत्पादनं तुम्ही पाहिली असतील, तुम्हाला अनुभव आला असेल. काय? की पूर्वी ज्या वस्तू तुम्ही वापरत होतात, त्यातल्या बऱ्याच वस्तू आज उपलब्ध नाहीयेत. कदाचित त्या तुम्हाला आवडत नाहीत म्हणून नाहीयेत किंवा उत्पादकाला त्या उत्पादित करण्यासाठी परवडत नाहीयेत किंवा दुसऱ्या वस्तूंना मागणी निर्माण होते म्हणून त्या वस्तू आज बाजारात उपलब्ध नाहीयेत. पर्यायी वस्तूंना मागणी निर्माण झाली.
म्हणून त्या वस्तूंचं उत्पादन उत्पादकाला कमी करावं लागलं. काही ग्राहकांची इच्छा असते की आपण आपल्याला अमुक वस्तू वापरता आली पाहिजे. तर याचा अर्थ काय आहे की एखादी वस्तू उत्पादित झाल्यानंतर त्या वस्तूचा शेवट हा ठरलेला असतो आणि मग शेवट होत असताना जे टप्पे पार पडावे लागतात त्याला वस्तू जीवनचक्रातील टप्पे असं म्हणतोय. तर पहिला टप्पा जो होता वस्तू बाजारात आणली, पण दुसरा टप्पा त्यातला जो आहे ना तो वस्तूचा विकास किंवा वस्तूच्या उत्पादनात वाढ करण्याचा टप्पा होता. इथे ग्रोथ आहे आणि पुन्हा इथून त्या वस्तूची निर्मिती करण्याचं थांबवलं आणि एक काळ असा आला की त्या वस्तूचं उत्पादन हे पूर्णतः थांबवलं आणि म्हणून ती वस्तू बाजारातून नाहीशी झाली. ती वस्तू कालबाह्य झाली. ती वस्तू आता बाजारात उपलब्ध होत नाही. ग्राहकांची मागणी निर्माण होत नाही किंवा ग्राहकांच्या वापरासाठी ती वस्तू योग्य नसेल. अनेक पर्यायी वस्तू बाजारात उपलब्ध असतील. तात्पर्य काय आहे की ती वस्तू उत्पादित झाल्यापासून त्या वस्तूचा उपभोग घेईपर्यंत वस्तूला अनेक अवस्थांतून जावं लागतं. त्याला वस्तू जीवनचक्र असं त्या ठिकाणी संबोधलं जातं. ठीक आहे. तर त्या संदर्भातली माहिती पुढे दिलेली आहे. वस्तू बाजारात आणणे किंवा